यानंतर एक धक्कादायक बातमी मराठवाड्यामधनं आहे। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी केवळ कागदावरतीच मदरसे दाखवण्यात आलेले आहेत। माझाने या संदर्भात पाहणी केली तेव्हा सरकारी तिजोरीवरती कसा दरोडा घातला जातो आहे हे लक्षात आलं। कारण केवळ मदरसे दाखवून कोट्यवधींचं अनुदानही लाटलंय। अनेकांना माहीतच नाहीये की त्यांच्या गावामध्ये मदरसे आहेत। मदरसा मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचा आधार। त्यामुळे मदरशांचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारनं डॉक्टर झाकीर हुसैन योजना सुरू केली, ज्याचं वास्तव काय आहे बघा। डॉक्टर झाकीर हुसैन आधुनिकीकरण योजनेअंतर्गत ज्या मदरशांना अनुदान दिलं जातं ते मदरसे मी शोधतोय। सिल्लोड गावात आहे। या सिल्लोड गावामध्ये 5 मदरसे आहेत। मला एक बोर्ड इथे दिसलेला आहे आणि ह्या बोर्ड या ठिकाणी आहे। आत काय स्थिती आपण पाहूयात। ही जर पाहिलं आपण तर आतमध्ये इथे आता तुम्हाला एकही विद्यार्थी जो आहे तो दिसत नाही आणि याची स्थिती जर आपण पाहिली तर इथे काय शिकवलं जात असेल का यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण आत्ताच्या स्थितीवरनं लक्षात येतंय की इथे फक्त तुम्हाला दिसतायत ते फक्त डेस्क आणि इथली वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर काय हे तुमच्या लक्षात येईल। आणि या मदरशाला शासनाच्या योजनेअंतर्गत 3,25,000 रुपयांचं अनुदान मिळालेलं आहे। सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास मुलं इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र शिकतात। काही वेळा तर मदरशांमध्ये कोणी फिरकतही नाहीये। ही बाकडी त्याची साक्ष देत आहे। पण अनुदान भरभक्कम। 2 अजिंठ्याला आहे, एक फरदापूरला आहे, एक शिवनाला आहे आणि एक बोरगाव बाजारला आहे। कितीपासून तुम्हाला अनुदान मिळतं मदरसा? 2 वर्षापासून। किती अनुदान मिळालं तुम्हाला? पहिल्या वर्षी 4,30,000 मिळाला आणि दुसऱ्या वर्षी 3,25,000 पर मदरसा। बरं, इथे तर काही दिसत नाही। नाही, फर्निचर पहिल्या टप्प्यामध्ये जे भौतिक म्हणजे पहिल्या वर्षी जे मिळाला त्यामध्ये 2 लाखचे कम्प्युटर आणि 50,000ची ग्रंथालय आणि बाकीची रक्कम जी आहे ती कर्मचाऱ्यांची पगार। आता या हमदर्दची दुसरी शाळा सुद्धा आहे। त्याची अवस्था पाहण्यासाठी माझाचा प्रतिनिधी तिथं पोहोचला। खरं तर ही इंग्रजी शाळा आहे, पण इथं मदरसा असल्याचं दाखवण्यात आलंय। मुलांना विचारल्यानंतर संस्था चालकांची पोलखोल झालीच। नाम क्या है आपका? स्कूल में पढ़ते हो मदरसा में? स्कूल। मदरसा जाते हो कब? कौन से मदरसे में? नानक मस्जिद में। नानक मस्जिद में जाते हो, ठीक है। आपका नाम? मोहम्मद रहमान। मदरसा जाते हो? कौन से मदरसा? जामा मस्जिद। जामा मस्जिद। स्कूल में मदरसे चलता है आपके? यहाँ कोई मदरसा है जी? सही बोलते हैं। कौन से मस्जिद ये जाते हो? क्या क्या पढ़ाते हैं इधर मौलाना आपको? मैथमेटिक्स, कंप्यूटर नहीं सिखाते। आपका नाम बेटा? जाते हो आप भी? कौन से मस्जिद में जाते हो जी? कितने बजे जाते हो? सुबह? 9 नहीं 8 जी। ठाणा गावात 2 मदरसे आहेत। पण इमारत नाही, मुलं नाहीत, इतर साहित्यही नाहीये। अनुदान मात्र बिनधोकपणे लाटलं जातंय, त्याचाच पुरावा बघा। सोयगाव तालुक्यातील ठाणा या गावात आहे। शासनाच्या या लिस्टमध्ये इथे एक मदरसा आहे आणि ज्याला अनुदान
शासनाने गेल्या 2 वर्षापासून दिलंय. गावकरी आहेत माझ्यासोबत, त्यांना विचारतो इथे कुठे मदरसा आहे? नहीं मदरसा नहीं है। नहीं है सर, इधर मदरसा नहीं है, बिल्कुल नहीं है। नहीं इथे नहीं इधर नहीं कुठलाच मदरसा नाही. नहीं मग इथे आहे का शाळा? ये शाळा आहे, मराठी शाळा आहे। ही स्थिती आहे या गावातली, ठाणा या गावातली. हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. साधा रस्ता, पाणी, गटारही इथं नाही आहे. पण इथं मदरसा मात्र आहे, तो सुद्धा कागदावर. पण अनुदान 100%. तो यहाँ कोई मदरसा है? नहीं कोई मदरसा नहीं, धनबाद गाँव है। लेकिन शासन तो कहता है यहाँ एक मदरसा है. नहीं कोई मदरसा ही नहीं है। उर्दू मदरसा है और मराठी मदरसा है, अरबी तालीम का कोई नहीं। कोई भी नहीं. नहीं। आपको याद है क्या? हाँ, धनबाद में ये गांव में सिर्फ अरबी मदरसा नहीं है, नहीं। उर्दू है। उर्दू है. हाँ, अरबी कोई भी नहीं. नहीं अरबी कोई भी नहीं। मदरशांना वर्षाकाठी 4 लाख अनुदान मिळतं. एकट्या औरंगाबादेत 500 मदरसे आहेत. त्यातले 125 मदरशांना अनुदान मिळालंय. 65 मदरशांच्या हातात पैसे पडलेत, तर 61 मदरशांचे पैसे जिल्हा प्रशासनाच्या खात्यात आहेत. आता ज्या गावांमध्ये एकही मुस्लिम घर नाही, तिथं 2-2 मदरसे आहेत. तिथं मदरशाला इमारतही नाहीये. मग मुलं येतात कुठून? सरकारी अनुदानाचं काय होतं? असे शेकडो प्रश्न आहेत. मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार करणं हे गैर मानलं जातं. मात्र काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धार्मिक आणि अत्याधुनिक शिक्षणातच भ्रष्टाचाराची बीजं रोवली आहेत. केवळ औरंगाबादच नाही, तर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मदरशांना अशा प्रकारे अनुदान दिलं गेलंय त्या ठिकाणी बहुतेक मदरसे बोगस आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून या दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजातून पुढे येते. कॅमेरामन धनंजय दारुंटे आणि मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.